तर मित्रांनो आता बघूया आपण टाइप्स ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोणाचे प्रकार. ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण कोणांचे प्रकार बघितले होते टाइप्स ऑफ एन अँगल, त्याच पद्धतीने बघायचं आहे टाइप्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचे प्रकार काय आहेत. आता त्रिकोण म्हटलं की त्रिकोणामध्ये त्याचे काही पार्ट्स येतात. त्रिकोणामध्ये त्याचे काही पार्ट्स येतात. तर मग पार्ट्स कोणते? तर त्रिकोणाचे पार्ट्स आहेत त्याचे साइड, त्याचे अँगल. ओके, साइड, अँगल आणि वर्टायसेस, तीन पार्ट. साइड्स, अँगल्स आणि वर्टायसेस मीन्स 3 साइड्स, 3 अँगल्स, 3 वर्टायसेस, हे त्याचे पार्ट्स झाले, भाग झाले. तर या पार्ट्स वरून त्याचे प्रकार पडतात. आता कोणत्या पार्ट्स वरून त्याचे प्रकार पडतात? तर दोन असे पार्ट्स आहेत की त्याचे प्रकार पडतात. नंबर 1, टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन देअर साइड, त्याच्या बाजूवरून प्रकार पडतात, भुजावरून प्रकार पडतात, त्यांच्या हातावरून प्रकार पडतात. आणि नंबर 2 आहे टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन देअर अँगल, त्यांच्या कोनांवरून पण प्रकार पडतात. ओके, तर एक काम करूया आपण, सुरुवातीला शिकूया टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन देअर अँगल. ओके, आपण कोनांवरून त्याचे प्रकार बघूया. टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन अँगल, कोनांवरून किती प्रकार पडतात? कोनांवरून तर कोनांवरून 3 प्रकार पडतात मित्रांनो. नंबर 1 आहे तुमचा ॲक्यूट अँगल ट्रायंगल. कोणता? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. नंबर 1 ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे लघुकोन त्रिकोण. कोणाचं नाव काय पडतं? लघुकोन त्रिकोण. काय नाव पडतं? लघुकोन त्रिकोण. ठीक आहे, हा पहिला प्रकार आहे. आता लघुकोन त्रिकोण कशाला म्हणतात हे आपण बघूया. कशाला म्हणतात? लघुकोनाची व्याख्या माहिती आहे तुम्हाला. ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल काय असते? ॲक्यूट नाव माहिती आहे. द मेजर ऑफ एन अँगल इज लेस दॅन 90 डिग्री कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. ज्या कोनाचे माप 90 अंश पेक्षा कमी असते त्याला ॲक्यूट म्हटलं. मग आता ॲक्यूट अँगल ट्रायंगल कशाला म्हणायचं? ॲक्यूट अँगल ट्रायंगल कशाला म्हणायचं? तर ज्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोन 90 पेक्षा कमी असतात. ओके, आता त्रिकोण म्हटलं म्हणून ज्या त्रिकोणामध्ये, कोण म्हटलं असतं तर त्या कोणामध्ये. आता त्रिकोण म्हटलं तर ज्या त्रिकोणामध्ये, कोण म्हटलं तर कोण किती येतात त्रिकोणामध्ये? 1 2 3 येतात. तर त्रिकोणामधले तिन्ही कोन कसे असतील? 3 कोन लघुकोन असतील. त्याला म्हणतात, काय म्हणतात? त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणातील 3 कोन लघुकोन असतात त्याला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. ओके, ज्या त्रिकोणाचे 3 कोन लघुकोन असतात त्याला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. ओके, आता लघुकोन म्हणजे काय? तर लघुकोन म्हणजे लेस दॅन 90 डिग्री. बघा, लेस दॅन 90 डिग्री. the 3 angles in a triangle, 3 angles less than 90 degree called as a acute angle triangle. ओके, 3 कोन 90 पेक्षा कमी असतं त्याला लघुकोन म्हणतात. आता आपण याच्या अगोदर एक गुणधर्म शिकलो त्रिकोणाचा. कोणता? की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 येतं. जसं आता तुम्हाला एक उदाहरण दिलं आणि म्हटलं की एकाचे माप 60 डिग्री आहे, दुसऱ्याचे माप, दुसरा जो अँगल आहे त्याचे माप 60 डिग्री आहे, तिसऱ्याचे माप 60 डिग्री आहे. मग तुम्हाला विचारलं की हा कोणत्या प्रकारचा अँगल आहे? विच टाइप ऑफ ट्रायंगल, कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा लघुकोन त्रिकोण आहे, कारण हा तुमचा लघुकोन आहे 60 डिग्री, हा देखील लघुकोन आहे आणि हा देखील लघुकोन आहे. मग कोण कधी तयार होतो? ज्या वेळेला त्याचे माप हे 180 येतं तर तो त्रिकोण तयार होतोय, आपण बोललेलो आहे. मग तुमचा 60 डिग्री, 60 डिग्री, 60 डिग्री, तर याचे माप येतं 180, म्हणजे तुमचा त्रिकोण 100% बरोबर आहे. जर 180 येत नसेल तर याचा अर्थ तुमच्या त्रिकोणातल्या मापामध्ये काहीतरी बदल झालेला आहे, तो त्रिकोण तुमचा तयार होणार नाही.
ओके. दुसरा समजा जर उदाहरण घेतलं आपण, जसं 60 डिग्री घेतलं, मग 80 डिग्री घेतलं आणि मग तुमचा 40 डिग्री घेतलं, तर हा देखील प्रकार कशाचा आहे? लघुकोन त्रिकोणाचा आहे. लघुकोन त्रिकोण म्हणजे हाही तुमचा 90 पेक्षा कमी आहे, हाही तुमचा 90 पेक्षा कमी आहे, हाही तुमचा 90 पेक्षा कमी आहे, म्हणून याला म्हणतात लघुकोन त्रिकोण. यांची जर बेरीज केली तर तुमची बेरीज यायला पाहिजे 180. ओके. तर 180 येत असेल तर उत्तर बरोबर आहे किंवा तुमचा अँगल बरोबर आहे. ओके. म्हणजे लघुकोन त्रिकोणामध्ये तिन्ही कोण लघुकोन पाहिजेत हे लक्षात घ्यायचं. तिन्ही कोण सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. तिन्ही कोण, 3 कोण. ओके. लक्षात, 3 कोण लघुकोन पाहिजे, त्याला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. कोणाचा दुसरा प्रकार आहे राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय असते? राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. आता काटकोनाचे माप तर माहिती आहे तुम्हाला, किती असते? 90 असते. मग ज्या त्रिकोणामध्ये किती काटकोन पाहिजे? आता लघुकोन 3 पाहिजे, पण काटकोन किती पाहिजे बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल हॅज ओनली 1 राईट अँगल. एकच काटकोन पाहिजे. ज्या त्रिकोणामध्ये एक कोण तुमचा काय असेल? एक कोण. ज्या त्रिकोणामध्ये एक कोण काटकोन असेल, एक कोण काटकोन असेल, त्यालाच तुम्ही काटकोन त्रिकोण असे म्हणता. ओके. किती कोण पाहिजे? एकच, त्याला तुम्ही काटकोन त्रिकोण म्हणू शकता. लघुकोन मध्ये काय पाहिजे? तिन्ही कोण लघुकोन पाहिजे, पण याच्यामध्ये एकच कोण काटकोन असेल तरच त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. बघा, ही आकृती तुम्हाला दिलेली आहे. या आकृतीत बघा एकच आहे राईट अँगल, हा एकच आहे राईट अँगल दिसते. याच्या व्यतिरिक्त दुसरा राईट अँगल येणार नाही. पण या ठिकाणी तुम्हाला हाही लघुकोन दिसत आहे, हाही तुमचा लघुकोनच आहे आणि हाही तुमचा लघुकोन आहे. बघा, हे तिन्ही लघुकोन आहेत, म्हणून हा झाला ॲक्यूट अँगल ट्रायंगल, हा झाला राईट अँगल ट्रायंगल. मग याची उदाहरणं जर लिहायची असेल तर एक कोण तुमचा राईटचा राहणार, जसं 90 डिग्री. ओके. 90 डिग्री, एकाचं माप समजा 40 डिग्री असेल तर एकाचं माप तुमचं 50 डिग्री असणार. बघा, हे झालं 90 डिग्री. बघा, एक कोण तुमचं, इथं तिन्ही कोण तुमचे लघुकोन आहेत. लघुकोन 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 लघुकोन. इथं बघा एक कोण तुमचा काटकोन. ओके. म्हणून हा झाला तुमचा उदाहरण कशाचा आहे? काटकोन त्रिकोणाचा. एक कोण काटकोन असला पाहिजे. त्याची जर बेरीज केली 90 डिग्री 40 डिग्री प्लस 50 डिग्री, तर बेरीज किती येतं? 180 डिग्री, म्हणजे तुमचा त्रिकोणाची आकृती आहे. दुसरा उदाहरण जर घेतलं तर 90 डिग्री 45 डिग्री 45 डिग्री. ओके. यांची बेरीज करा 90 डिग्री प्लस 45 डिग्री प्लस 45 डिग्री, बेरीज येतं 180 डिग्री. ओके. अशा पद्धतीने ज्या कोणामध्ये एकच कोण काटकोन असेल त्याला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आपण प्रकार कशावरून बघतोय? कोणावरून. कोणावरून बघतोय म्हणून कोणाचा विचार करायचा. बाजूवरून बघत असणार तर बाजूचा विचार करायचा. ओके. कोणावरून बघतोय म्हणून कोणाचा विचार करायचा, अँगलचा विचार करायचा. बाजूवरून जर बघत असणार तर त्या बाजूचाच विचार करायचा. तर इथं कोणावरून बघतो म्हणून कोणाचा विचार सुरू आहे? 3 कोण लघुकोन, एक कोण काटकोन, तरच त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. आता तिसरा प्रकार आहे तुमचा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, म्हणजे विशाल कोन त्रिकोण. याला म्हणतो आपण विशाल कोन त्रिकोण. आता विशाल कोन त्रिकोण मध्ये काय असतं? विशाल कोन त्रिकोण मध्ये एक कोन, बघा वन अँगल इथं लिहिलेलं आहे, वन अँगल इज मोर दॅन 90 डिग्री. एक कोन विशाल पाहिजे, विशाल कोन पाहिजे. एक कोन काय पाहिजे? विशाल कोन पाहिजे, तरच त्याला तुम्ही म्हणू शकता विशाल कोन त्रिकोण. हे तिघांमधला फरक समजून घ्या मित्रांनो. विशाल कोन मध्ये एकच विशाल पाहिजे, काटकोन मध्ये एकच काटकोन पाहिजे, पण लघुकोन मध्ये
तिन्ही तुमचे लघुकोन पाहिजेत, हा फरक समजून घ्या. ओके. मग आता ही जी आकृती तुम्हाला दिसतं, या आकृतीमध्ये पण बघा तुम्हाला काय दिसतं. त्या आकृतीमध्ये बघा हा एक कोन आहे, हा एक कोन आहे. दोन कोन कसे आहेत, ॲक्यूट आहे, लहान आहेत. पण हा एक कोन बघा हा मोठा आहे, याला म्हणतात विशाल कोन. एक कोन विशाल कोन पाहिजे. ओके. त्याचे उदाहरण जर लिहायचं असेल तर उदाहरणामध्ये एकाचे माप समजा 120 जर घेतले तर एकाचे माप किती होणार, 20 अंश. 120 घेतले ना, तर मग एकाचे माप 30 होणार, दुसऱ्याचे माप 30 होणार. बघा एक कोण विशाल कोण आहे, याची जर बेरीज केली 120 प्लस 30 प्लस 30, त्याची बेरीज पण 180 येते. ओके. दुसरा जर उदाहरण घेतलं, एकाचे माप 100, दुसऱ्याचे माप 40, तिसऱ्याचे माप 40, तर बेरीज बघा 100 प्लस 40 प्लस 40 इज इक्वल टू 180. ओके. तुम्ही जर निरीक्षण केलं तर एक कोण विशाल कोण आहे बघा, एक कोण विशाल कोण आहे, एक कोण विशाल कोण. अशा पद्धतीने हे तीन प्रकार आपण या ठिकाणी बघितले. आणि हे तिन्ही प्रकार आहेत कशावरनं, कोनावरनं. लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण. आता मित्रांनो आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन. आता कशावरून बघणार आहोत आपण, आता बघणार आहोत बाजूवरून. ओके. बाजूवरून किती प्रकार पडतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके. तर बाजूवरून 3 प्रकार पडतात. नंबर 1 प्रकार तुम्हाला दिसतोय, त्याचं नाव आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. नंबर 1 कोणता आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. या इक्विलॅटरल ट्रायंगललाच म्हणतात मित्रांनो समभुज त्रिकोण. समभुज नावामध्येच अर्थ आहे, कुठेही जाण्याची गरज नाही. सम म्हणजे सारखे आणि भुज म्हणजे बाजू. सम म्हणजे सारखे, सेम, आणि भुज म्हणजे बाजू, बाजू म्हणजे साइड. तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतील त्याला म्हणतात समभुज त्रिकोण. ओके. आता या इंग्रजी नावामध्ये पण अर्थ इथंच आहे. इक्वी बघा, हा इक्वी प्लस लॅटरल, इथंच नाव आहे. इक्वी म्हणजे इक्वल, इक्वल म्हणजे समान, लॅटरल म्हणजे साइड, भुजा. ओके. इक्वल साइड म्हणजे ज्या त्रिकोणाच्या किती भुजा सारख्या असतील, किती बाजू सारख्या असतील, तिन्ही बाजू सारख्या असतील, त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. ओके. इन अ इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज अ 3 साइड्स इक्वल इन लेंथ. तिन्ही बाजू सारख्या असतात बघा, 3 बाजू सारख्या. आता बाजू जर दाखवायचं असेल तर मी सिम्बॉल सांगितलं होतं तुम्हाला, बघा इथं तिन्ही बाजूचे सिम्बॉल बघा. या ठिकाणी एक सिम्बॉल आहे, या ठिकाणी लाईनचा एक सिम्बॉल आहे, या ठिकाणी एक सिम्बॉल. याचा अर्थ काय, सगळ्या ठिकाणी सगळ्या बाजूमध्ये एक एक सिम्बॉल आहे, याचा अर्थ तिन्ही बाजू सारख्या आहेत. म्हणून समभुज त्रिकोण कशाला म्हणायचं, 3 बाजू सारख्या. किती बाजू सारख्या, 3 बाजू सारख्या जर असतील तर त्याला तुम्ही समभुज त्रिकोण म्हणू शकता. 3 बाजू सारखे पाहिजे. ओके. त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो. ओके. मग आता 3 बाजू सारख्या म्हणजे उदाहरण, एखाद्या त्रिकोणाची एक बाजू 3 सेंटीमीटरची आहे, दुसरी पण बाजू 3 सेंटीमीटरची आहे, तिसरी पण बाजू 3 सेंटीमीटरची आहे, याचा अर्थ तो समभुजचा उदाहरण झाला. दुसरा उदाहरण, एका उदाहरणाची एक बाजू 100 मीटर आहे, दुसरी बाजू 100 मीटर आहे, तिसरी बाजू पण 100 मीटर आहे, याचा अर्थ काय झाला, तो उदाहरण समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगलचा उदाहरण आहे. जर तुम्हाला बाजूवरून विचारलं तर बाजूचा विचार करायचा, अँगल वरून विचारलं तर अँगलचा विचार करायचा. ओके. आता इथं आपण बाजूवरून बघतो म्हणून बाजूचा विचार करायचा. किती बाजू सारख्या पाहिजे, 3 बाजू सारख्या पाहिजे, तरच त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण असे म्हणतात मित्रांनो. ओके. नंबर 2 आहे आयसोसेलस ट्रायंगल. आयसोसेलस ट्रायंगल. ओके. नंबर 2 काय आहे, आयसोसेलस ट्रायंगल.
आता आयसोसेलसचा मिनिंग काय होतं? आयसो प्लस हे दिसतं आयसो, आयसोचा अर्थ होते दोन, आयसोचा अर्थ काय होते? टू. लक्षात घ्या आयसोसेलस म्हणजे याला म्हणतात सम, सम म्हणजे सारखे, नंतर द्वि, द्वि म्हणजे दोन, समद्विभुज. इथंच नावामध्ये अर्थ आहे, कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. आयसोसेलस म्हणजे समद्विभुज त्रिकोण. सम म्हणजे सारखे, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे भुजा बाजू. समद्विभुज म्हणजे दोन बाजू सारख्या. किती बाजू सारख्या? दोन बाजू. समभुज म्हणजे किती बाजू सारख्या? तीन बाजू सारख्या. इथे किती बाजू सारख्या पाहिजेत? दोन बाजू सारख्या पाहिजेत मित्रांनो. ओके, तर त्याला आपण म्हणूया समद्विभुज त्रिकोण. ओके, आयसोसेलस ट्रायंगल. आता याचा उदाहरण, दोन बाजू सारख्या पाहिजेत. एकाची बाजू समजा 4 सेंटीमीटर आहे, दुसरी बाजू समजा 4 सेंटीमीटर आहे, तर तिसरी बाजू 3 सेंटीमीटरची असेल. हे झालं तुमचं समद्विभुज. एखादा उदाहरणाची बाजू 50 मीटर आहे, एक बाजू तुमची 10 मीटर आहे आणि तिसरी बाजू तुमची 50 मीटर आहे, तर बघा दोन बाजू सारख्या आहेत. यांना म्हणतात, इथं बघा तीन बाजू सेम आहेत, या ठिकाणी तीन बाजू सारख्या आहेत, या ठिकाणी दोन बाजू सारख्या आहेत, या ठिकाणी ह्या दोन बाजू सारख्या आहेत. तर यांना म्हणतात समद्विभुज त्रिकोण, आयसोसेलस ट्रायंगल. ओके, इन आयसोसेलस ट्रायंगल हॅज टू इक्वल साइड. दोन बाजू सारख्या असतात त्याला समद्विभुज म्हणतात. तीन बाजू सारख्या असतात त्याला समभुज म्हणतात. कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, नावामध्येच अर्थ दडलेला आहे. ओके, नंबर थर्ड आहे मित्रांनो तुमचं स्केलन ट्रायंगल. स्केलन, स्केलन ट्रायंगल म्हणजे, स्केलन ट्रायंगल हा डिफरंट ट्रायंगल आहे. स्केलनचा अर्थ होते डिफरंट. स्केलनचा अर्थ काय होतो? डिफरंट होतो. डिफरंट म्हणजे वेगळे किंवा वेगवेगळे. म्हणजे याला म्हणतात मित्रांनो विषमभुज त्रिकोण. विषमभुज याला म्हणतात मित्रांनो विषमभुज त्रिकोण. आता विषमभुज म्हणजे, विषम म्हणजे वेगवेगळे, याचा अर्थ काय तो? वेगवेगळे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तिन्ही बाजू सारख्या नसतात, तिन्ही बाजू कशा असतात? वेगवेगळे असतात, डिफरंट असतात. तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतात मित्रांनो. समभुज मध्ये तीन बाजू सारख्या, समद्विभुज मध्ये दोन बाजू सारख्या, आणि विषमभुज त्रिकोण मध्ये तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या म्हणजे त्याला म्हणू शकता तुम्ही डिफरंट. तिन्ही बाजू कशा असतात? डिफरंट असतात, वेगवेगळ्या असतात. याचं जर उदाहरण लिहायला जर गेलो आपण तर काय होणार? एक बाजू समजा 8 मीटरची आहे, दुसरी बाजू 7 मीटरची आहे, तिसरी बाजू 5 मीटरची आहे. बघा तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत. एक 8 आहे, एक 7 आहे, एक 5 आहे. त्याच्यानंतर दुसरा उदाहरण जर घ्यायला गेलो आपण, एक बाजू तुमची 7.5 सेंटीमीटरची असेल, तर दुसरी बाजू तुमची 2.7 सेंटीमीटरची असेल, तर तिसरी बाजू 4.8 सेंटीमीटरची असेल. तिन्ही बाजू वेगवेगळ्या. जर तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील तर त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात, स्केलन ट्रायंगल म्हणतात. ओके, नो इक्वल साइड, बाजू सारख्या नसतात. दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणू आपण? बाजू सारख्या नसणे, बाजू सारख्या नाही. बाजू सारख्या नाही त्याला म्हणतात तिन्ही बाजू वेगवेगळ्या असणे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्रिकोणाचे तीन प्रकार बाजूवरून बघितले: समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. आयसोसेलस ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, स्केलन ट्रायंगल. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोण तीन बाजू सारख्या, आयसोसेलस ट्रायंगल समद्विभुज त्रिकोण दोन बाजू सारख्या,
स्केलन ट्रायंगल, विषमभुज त्रिकोण, तिन्ही बाजू वेगवेगळ्या म्हणजे एकही बाजू सारख्या नाहीत, त्याला म्हणतात विषमभुज त्रिकोण. ओके, तर अशा पद्धतीने टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन देअर अँगल अँड बेस्ड इन देअर बाय साइड. ओके,